नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, ऋषीदादा काही ना काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊनच येत आहोत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मराठीत पत्रलेखन वगैरे आपण सुरू केलेत, इंग्लिशमध्ये फॉर्मल लेटर्स वगैरे आपण सुरू करणार आहोत. पण आज आपला मुद्दा आहे 8th स्टँडर्ड. आता आठवीची परीक्षा जवळ आली आहे, 10 ते 15 दिवसावर जवळ आली. आता काय करायचं? आता कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, कोणत्या इम्पॉर्टंट चॅप्टर्सवर आपल्याला भर द्यायचा? आज ऋषी दादा तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. व्यवस्थित काय करायचंय, काय नाही करायचंय, हे सर्व काही आज आपण डिस्कस करणार आहोत. व्यवस्थित कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, हे सर्व तुम्ही काय करायचे, तुमच्या मित्रपरिवारांना आणि टीचर्सला शेअर करायचे. एवढ्या चॅप्टर्स मधून प्रिव्हियस इयरच्या मागच्या चॅप्टर्स मधून एवढ्या आपल्याला काय केलेले आहेत, शिकवले गेले आहेत. 6 ते 7 चॅप्टर्स तुम्हाला असे सांगणार आहेत की ज्याच्यापासून तुम्हाला 34 टू 35 40 आउट ऑफ 40 पैकी तुम्हाला 35 ते 37 पर्यंत तुम्ही मार्क्स त्याच्यामधून कव्हर करू शकतात. आणि याच्याच नंतर आपण व्हिडिओ बनवणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन्सही. अगोदर इम्पॉर्टंट चॅप्टर इथे बघा, मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 8. तर इम्पॉर्टंट चॅप्टर्सवर आपण याच्या नंतर ही व्हिडिओ बनवणार आहेत. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि तुमचे बुक्स वगैरे काढून काय करा की आपल्याला जे चॅप्टर्स आहेत ते व्यवस्थितरित्या टिक मार्क करून घ्या. म्हणजे मी तुम्हाला इथे टिक मार्क करून देतोय कोणते चॅप्टर्स करायचे, त्याच्यात काय काय आहेत. आता बघा, पार्ट वन मध्ये तुम्हाला काय काय करायचं. पार्ट 1 आहेत, तर सर्व पार्ट 1 पार्ट 2 सगळं काही सांगणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या फक्त. पार्ट 1 मध्ये आता पार्ट 1 आहे बरोबर. पार्ट 1 मध्ये तुम्हाला 4-5 चॅप्टर महत्वाचे असणार आहेत. सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे तुमचा पहिला, तिसरा. आता पहिला रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. रॅशनल आणि इरॅशनल नंबर का बरं सांगितला? कारण की सर्वात जास्त आपल्याला बघा नंबर्सवर आधारित क्वेश्चन्स मिळतात. त्याच्यात नंबर्स म्हणजे नंबर सिस्टम मध्ये कोणते कोणते वेगवेगळे नंबर्स आहेत, काय काय आहेत, सर्व गोष्टी आपल्याला पहिल्या चॅप्टर्स मध्ये मिळतात. आणि हा रॅशनल आणि इरॅशनल नंबर आपल्याला आतापासूनच नाही, खूप दिवसांपासून म्हणजे खूप स्टँडर्ड पासून आपल्याला रिपीट होतोय. 9वीला जा आहेच, 10वीला जा आहेच. हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यामुळे आपल्याला रॅशनल आणि इरॅशनल वर भर द्यायचा आहे. हा जवळपास 3 ते 4 मार्काला तुम्हाला येत असतो. जे आपण सांगणार आहे 3-4 मार्काला तुम्हाला याच्यावर प्रश्न येतच असतात. आता याच्यामधले प्रश्न कोणते आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर इंडायसेस अँड क्यूब रूट्स. आता याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे खूप सारे फॉर्म्युलेज मध्ये म्हणजे काय की तुम्हाला जे फॉर्म्युलेज असतात त्याच्यामध्ये बारीक बारीक बॉक्स असतात. ते बॉक्स भरायला भरपूर येतात ह्या चॅप्टर मधून. म्हणून हा चॅप्टर ही आपला काय महत्वाचा आहे. म्हणजे काय 1-2 मार्काचे प्रश्न आहे ना याच्यामधून जास्त प्रमाणात येत असतात. आणि फॉर्म्युलेज जे आहेत ते तुम्ही पाठ करायला विसरायचं नाही. आता त्याच्यानंतर तुमचं आहेत फिफ्थ आणि सिक्स्थ. आता एक्सपान्शन फॉर्म्युलेज. एक्सपान्शन आता तुम्ही बघितलं तर किती एक्सपान्शन फॉर्म्युले, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, ए प्लस बी ए ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट. किती फॉर्म्युलेज, हे सर्व फॉर्म्युलेज एक्सपान्शन. म्हणजे एक 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 मार्काला काय प्रश्न येऊ शकतात. आणि जे शेवटचे प्रश्न आहेत ते 2 ते 3 मार्काला तुम्हाला येऊ शकतात. हाही चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. फॅक्टरायझेशन, आता फॅक्टर्स तर तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून शिकतायत फॅक्टर्स. हे ह्या महिन्यात म्हणजे काय तुम्हाला जास्त भर कशावर असतो माहिती का, पुढे चालून कोणते चॅप्टर रिपीट होणार आहेत त्याच्यावर तुम्हाला काय असतो, जास्त भर असतो. आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे, काय करा, जास्त सोर्सेसकडे जाऊ नका. एकच सोर्सला स्टिक राहा. एक तर माझ्यासोबत राहा, नाहीतर तुम्ही ज्याला फॉलो करताय त्याच्यासोबत राहा. जास्त फेकम भागी करायची गरज नाही. फक्त एकच सोर्स सोबत कायम राहायचं. कारण की काय होतं माहिती का, वेगवेगळ्या सोर्स सोबत गेलो होतो, मी हे चॅप्टर सांगितले, कोणी 2, 4, 7 सांगेल, त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होतात. त्याच्यामुळे एकाच याच्यावर राहा, ज्याच्यावर तुमचा ट्रस्ट आहे त्याच्यासोबतच राहा. हे 4 चॅप्टर झाले 6 पर्यंत. त्याच्यानंतर आता पुढचा याच्यामध्ये आज पुढचा कोणता आहे तुम्हाला येईल, 8वा चॅप्टर. फक्त फर्स्ट याच्यामधला 8वा चॅप्टर कोणता, क्वाड्रिलॅटरल अँड कन्स्ट्रक्शन अँड टाईप. खूप सारे कन्स्ट्रक्शन आहेत. पहिल्या याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनचा एकच चॅप्टर आहे, म्हणून हा चॅप्टर 8वा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करावं लागतील. त्याच्यानंतर ट्रायंगल नंतर तुम्हाला वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स राहतील. हे सगळे तुम्हाला इथे कन्स्ट्रक्ट करावं लागतात. त्याच्यामुळे पहिल्या याच्यामधला हा चॅप्टर तुमचा अगदी महत्वाचा आहे. कितवा? 8वा चॅप्टर. त्याच्यानंतर पार्ट 2. आता पार्ट 2 तुम्हाला काय जास्त प्रमाणात येईल. काय येईल? जास्त, कारण की पार्ट 2 मध्ये काय
तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलंय पार्ट 2 मध्ये काय काय येणार आहेत. आता पार्ट 2 मध्ये कोणते कोणते चॅप्टर्स तुम्हाला लक्षात यावे, त्याच्यामध्ये 3-4 चॅप्टर आहे. 11, 14 आणि 16. 11, 14, 16. अजून कोणता आहेत? 17 पण आहेत. बघूयात आपण. आता बघा, स्टॅटिस्टिक्स मध्ये काय भरपूर तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय दिलेले आहेत की बार ग्राफ्स देतील. स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी आहेत, नंबर ऑफ क्लासेस आहेत. आता नंबर ऑफ म्हणजे जे गोंधळायचं आहेत ना, आता याच्या पुढे पण तुम्हाला मीन मेडियन वगैरे काढायचं. 10वी पर्यंत आहेत. 10वीला शेवटचा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक. 12वीला स्टॅटिस्टिक आहे. म्हणून काय आहेत, हा स्टॅटिस्टिक चॅप्टर तुमचा महत्वाचा. बघा आता पुढचा कोणता आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्ट काय तुम्ही वरती पण बघितलं होतं. कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे काय, चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज. तुम्हाला बघा रोजच्या जीवनात महत्वाचा चॅप्टर आहे ना. तुम्हाला लोन घ्यायचं बँकेकडून, कंपाऊंड इंटरेस्ट आहेत, बरोबर. सावकाराकडून आपण लोन घेतलं तेव्हाही कंपाऊंड इंटरेस्ट आहे. आपल्या शेती वगैरे कशासाठी कर्ज लागलं तर कंपाऊंड इंटरेस्ट आहे, व्याज आहेत आणि त्याच्यावर काय आहेत, कंपाऊंडिंग आहेत. तर कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काय सर्वात जीवनात महत्वाचा चॅप्टर आहेत, आपल्याला पुढे लागणार आहेत. आता तुम्ही बँक्स मध्ये गेलात तर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे फायनान्शियल ज्या पण गोष्टी येतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट हा मुद्दा असतोच. मग हा मुद्दा तिथेही महत्वाचा आपल्याला आहे. त्याच्यानंतर 16वा चॅप्टर मध्ये काय, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आता सरफेस एरिया कोणता, आपल्याला जमीन मोजायची, सरफेस एरिया. आपल्याला कर्व सरफेस एरिया राहतो, आपल्याला सरळ सरफेस एरिया असतो, व्हॉल्यूम असतात, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्हॉल्यूम काय की किती जागा व्यापल, आता याच्यामध्ये किती सामान बसेल, आता एखाद्या टाकीमध्ये किती पाणी बसेल, ह्या सगळ्या गोष्टींचं काय व्हॉल्यूमवर काय आहेत, ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुमचा सर्कल, कॉर्ड अँड आर्क. आता कॉर्ड माहिती तुम्हाला सर्कलच्या 2 साइड्सला जॉईन करते, म्हणजे सेंटर मधूनही जात नाही, फक्त सर्कलच्या 2 साइडला जॉईन करतात. आर्क म्हणजे काय, सर्कलचे वेगवेगळे तुकडे, भाग, मेजर आर्क, मायनर आर्क, सगळ्या गोष्टी आहेत. आता हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर का बरं म्हटलो, कारण की सर्कल खूप जीवनात महत्वाचे आहेत आणि सर्कलवर काय सर्वात जास्त रिपीटेड क्वेश्चन झालेले आहेत. सर्कलवर रिपीटेड क्वेश्चन्सही झालेले आहेत आणि सर्कल हा सर्वात छोटा चॅप्टर आहे, याच्यात कमी क्वेश्चन्स आहेत आणि खूप महत्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि थोडे डिफिकल्ट लेवलला आहे. 3 ते 4 मार्काला, 3-4 मार्काला, हा 5-6 मार्काला तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात याच्यावर. तर तुम्हाला जवळपास बघा 35 मार्क्स पडू शकतात या चॅप्टर्स मध्ये 40 आउट ऑफ. बघा दुसऱ्यांसारखं काही फेकम फाका पण करत नाही, जे रियालिटी आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पासून, त्या क्वेश्चन्सवर आधारित तुम्हाला सर्व काही व्यवस्थितरित्या सांगतोय. व्यवस्थित अभ्यास करा आणि काहीही अडचण असू द्या, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मला सांगा, नाही तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की दादा हे नाही, अजून आपण हे करूयात, आपल्याला मला हे पाहिजेत, मला ते पाहिजे. सर्व गोष्टींचे आपल्याला सोल्युशन्स तिथे भेटणार आहेत. 10 ते 15 दिवस राहिलेले आहेत, हे चॅप्टर्स लवकरात लवकर कव्हर करून घ्या आणि अजून कशाची आमच्याकडून तुमची हेल्प होईल हे आम्हाला कळवा आणि अजून काहीही सिंगल गोष्ट राहू द्यात आम्हाला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना, जेही कोणी फ्रेंड सर्कलमध्ये 8वीला आहेत त्यांना सर्वांना शेअर करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी खूप एफर्ट्स घेतोय, तुम्ही पण थोडेसे एफर्ट्स आम्हाला आमच्या प्रती दाखवा आणि काही अडचण असली तर नक्की आमच्या 8th स्टँडर्डच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सिंगल अडचण तुमची तिथे राहणार नाही, याचा मी प्रॉमिस करतो तुम्हाला. थँक्यू.